मंडळी, ऐकावे ते नवलच. चक्क 108 फूट लांब अगरबत्ती कधी ऐकलंय का? पण हे खरं आहे. जय श्रीराम. माननीय सुप्रीम कोर्ट यांनी भगवान श्रीराम मंदिर या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला आणि 5 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराचं भूमिपूजन कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी, RSS सरसंघ चालक मोहन भागवत, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अनेक महंत साधू संत यांच्या उपस्थितीत पार पडला. तब्बल 3 वर्ष 4 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या नगरीत भगवान श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिराची प्राण प्रतिष्ठा येत्या 22 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून भाविक भक्त वेगवेगळ्या गोष्टी अयोध्येमध्ये पाठवत आहे. यामध्ये एक विशेष असं आकर्षण ठरत आहे ही 108 फूट लांब अगरबत्ती, आणि ही देणार आहे तब्बल 1.5 महिना 50 किलोमीटर पर्यंत सुगंध. नमस्कार, मी देवीलाल. तुम्ही पाहताय पब्लिक किंग, आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊयात नेमकं कशी आहे आणि कुणी बनवली ही 108 फूट लांब अगरबत्ती. मंडळी, गुजरात मधील वडोदरा येथील श्री विहा भरवाड यांनी ही अगरबत्ती बनवली आहे. त्यांनी ही अगरबत्ती बनवायचा उद्देश श्री प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या मध्ये प्राणप्रतिष्ठा वेळी अर्पण करण्याचा ठेवला आहे. ते म्हणतात की देशभरातून खूप नवीन नवीन गोष्टी अयोध्येला जात आहे. हे कळल्यावर आम्ही ही अगरबत्ती बनवण्याचा निर्णय घेतला. या अगरबत्तीमध्ये 191 किलो गीर गाईचे शुद्ध तूप, 374 किलो दारुगोळा, 376 किलो खोबरं, 576 किलो गुलाब फूल, 425 किलो हवन सामग्री, 1475 किलो गाईच्या शेणाची पावडर असे एवढे साहित्य वापरले आहे. या अगरबत्तीचे वजन जवळपास 3500 किलो पर्यंत आहे आणि लांबी 108 फूट आणि गोलाई 3.5 फूट इतकी आहे. ही अगरबत्ती बनवायला जवळपास 5.5 लाख रुपये इतका खर्च आला आहे. अगरबत्ती 6 महिनेपूर्वी स्वतः श्री विहा भरवाड यांनी बनवायला सुरू केली होती. नंतर त्यांना या कामामध्ये लोकवर्गणी आणि लोक श्रमदान अशा स्वरूपात मदत मिळाली आणि अगरबत्ती पावसाळ्याच्या आताच बनवून तयार झाली होती. आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी अगरबत्तीला पूर्ण वॉटरप्रूफ करण्यात आलं होतं आणि तिची काळजी घेतली होती. आता मंडळी, वडोदरा ते अयोध्या ही अगरबत्ती कशी जाणार? तर एक खूप मोठ्या कंटेनर मध्ये ठेवून तिची भव्य दिव्य शोभायात्रा करत वडोदरा ते अयोध्या अशी अगरबत्ती पोहोचली आहे. आणि वाटेत या अगरबत्तीला बघायला खूप भाविक भक्त गर्दी करत होते, तिचं पूजन करत होते. आणि विशेष म्हणजे सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही गोष्ट व्हायरल होत आहे. मंडळी, आपण इथेच थांबूयात आणि 108 फूट लांब अगरबत्ती बरोबरच अजून काय काय विशेष आकर्षण अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी जाणार आहे हे आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय श्रीराम.